आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार असून सर्व शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, बघा राज्य सरकारचा अखेर मोठा निर्णय झालेला असून पूर्ण पैसे वाटपाची तयारी अखेर आता सरकारने केलेली आहे आणि याचमुळे लाखो शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत सर्वची सर्व हे पैसे आता जमा होणार आहेत। म्हणजे आता जेवढी रक्कम वाटप करायची होती तेवढी रक्कम हे आता पूर्ण वाटप केली जाणार आहे। तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या पैसे मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण बघू। अखेर निर्णय झालेला आहे शेतकरी बांधवांनो, होय मोठा निर्णय झालेला आहे। सरकारने निर्णय घेतलेला आहे थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे जमा होणार आहेत। पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पूर्ण पैसे वाटपाची घोषणा झाल्यानंतर सर्व जणांना एक चांगलाच मोठा दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो। बघा आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी ही बातमी आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये। पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत हे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा सर्व शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे। तर चला आता पैसे वाटप नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी केलं जाणार आहे अशा सर्व जिल्ह्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता काय काय जाहीर केले ते एकदा तुम्हाला सांगतो। बघा पीक विमा जाहीर झालेला आहे। आता हे पीक विम्याचे किती रुपये मिळणार तर इकडे लक्ष द्या। काही शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती 12,000 रुपये, त्यानंतर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तो 13,000 रुपये, त्यानंतर बघा आता काही शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,000 रुपये अशी वेगवेगळी ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता फक्त पीक विमा मिळणार नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीक विम्याचे पैसे मिळतील आणि त्यांना यासोबतच नुकसान भरपाईचे पण पैसे मिळणार आहेत। आता ही नुकसान भरपाई कोणाला 13,000 रुपये, कोणत्या शेतकऱ्यांचा काही शेतकरी बांधवांना ही 14,000 रुपये पण भेटणार आहे, काही शेतकरी बांधवांच्या खात्यात 16,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 20 ते 23,000 रुपयांची देखील ही नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे आणि ही सर्व रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे। पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे नेमके हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सर्वात आधी जमा होतील आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। कारण पेरणीमुळे बघा आता पेरणीची वेळ आलेली आहे आणि पेरणीमुळे सरकारचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांना पेरणी करावी लागेल। ज्या ठिकाणी आता चांगला पाऊस होईल त्या ठिकाणी शेतकरी पेरणीला सुरुवात करतात आणि पेरणीसाठी काहीतरी मदत व्हावी याकरिता सरकारने निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना डायरेक्ट पेरणीच्या आधीच हे पूर्ण पैसे सरकार देत आहे आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आता सर्वांच्या खात्यावरती टोटली आता जमा होणार आहे। तर चला हे पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, सर्वात आधी कोणत्या तालुक्यात मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार, पैसे वाटपाच्या यादीत कोणत्या तालुक्यांची नावं आहेत, कोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत, यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, ही संपूर्ण माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। ज्या पण शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत असेल तर तुम्हाला पण पैसे हे मिळून जातील। तर चला मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार हे पैसे पाठवणार आहे, सरकार हे पैसे जमा करणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी आपण बघू। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। पूर्ण पैसे वाटप या ठिकाणी केले जाणार आहे। तर बघा आता पैसे वाटपाची यादी या ठिकाणी तुम्हाला आता जिल्हे मी तुम्हाला लगेच सांगतो। बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे अहिल्यादेवी नगर जिल्हा। होय आता या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील कोणी असाल तर या जिल्ह्यासाठी 117 कोटी रुपये किती 117 कोटी रुपये हे मंजूर केलेले होते। पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटपाची घोषणा करण्यात आलेली आहे। बघा आता आलेल्या माहितीनुसार 117 कोटी रुपयांची रक्कम आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता वितरित
वितरित केली जाणार आहे आणि सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता चांगलाच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्णपणे सरकारकडून आता निर्णय जाहीर झालेला आहे। या ठिकाणी पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। बघा आता 117 कोटी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते पण सांगतो। बऱ्याच जणांना मिळाले असतील पण काही तालुक्यात ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण मिळतील। बघा आता यामध्ये जामखेड तालुका, आता या जामखेड तालुक्यातील कोणी राहणारे असाल तर काळजी करू नका, जामखेड तालुक्यातील पण शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। जामखेडमध्ये काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये, बघा कोणत्या क्षणी काही शेतकऱ्यांना 14,000 रुपये अशी रक्कम मिळेल आणि काहींना 17 ते 18,000 रुपये ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट सरकार आता देणार आहे आणि बऱ्याच जणांना दिली पण आहे। त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा अहिल्यादेवीनगर जिल्हा हा पहिला जिल्हा झाला, त्यानंतर काही तालुके आहेत त्यामध्ये जामखेड तालुका, त्यानंतर पाथर्डी तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं आहे। बघा आता हा जो पाथर्डी तालुका आहे या पाथर्डी तालुक्यातील पण लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। म्हणजे आता पाथर्डी असेल किंवा इतर नगरमधील तालुके असतील त्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून जरी तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही तरी आता अनुदानाचे वाटप केले जाणार आहे। 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, हे पण बऱ्याच जणांना मिळू शकतं आणि हे 50,000 रुपयांचं अनुदान कोणाला मिळणार आहे आणि हे कधी वाटप होणार आहे ते पण सांगतो। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट सरकार 50,000 रुपये देणार आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर पात्र ठरत असाल तर तुम्हाला पण सरकार 50,000 रुपये अनुदान देऊ शकतं। मग ते कोणाला मिळणार आहे आणि ते अनुदान नेमकं शेतकऱ्यांनी कसं मिळवायचं ही पण माहिती तुम्हाला सांगतो। जर अनुदान तुम्हाला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल आणि तुमच्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे ती माहिती तुम्हाला देतो। म्हणजे तुम्ही जर त्यामध्ये पात्र ठरत असाल तर 50,000 रुपये पण तुम्हाला मिळतील। ती सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत। यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आणखीन पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केली जाणार आहे, पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघूयात। शेतकरी बांधवांना आता बघा राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा इथं काय सांगितलं आहे, एकदम वरची लाईन आहे, पीक विमा प्लस नुकसान भरपाई। म्हणजे बघा पीक विम्याची एक वेगळी रक्कम, त्यानंतर त्याच्यासोबत आणखी नुकसान भरपाईची वेगळी रक्कम, म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईचा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे। होय आता हे सर्व पैसे थेट बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर वितरणाला मान्यता देण्यात आलेली आहे। बघा आता वितरणाला पण मान्यता देण्यात आलेली आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे पैसे आता कशा पद्धतीने वाटप होणार आहे। तर बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पैसे वाटप हे डीबीटीच्या माध्यमातून केले जाणार आहेत। आता यामध्ये तुमचा कोणता पण जिल्हा असो, तुम्ही मराठवाड्यातील असो किंवा विदर्भातील राहत असाल किंवा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील कोठालचे पण राहणारे असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सरकार पैसे देणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल हा इंग्लिश शब्द डीबीटी नेमका काय? आता बऱ्याच जणांना हे माहिती नसेल तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तिकडून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाठवले की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 15 ते 30 मिनिटात हे पूर्ण पैसे जमा होतील। त्यामुळे सरकार आता लवकर पैसे देण्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम वाटप करणार आहे। म्हणजे सर्व पैसे तुम्हाला एकदम डीबीटी अंतर्गत थेट तुमच्या बँक खात्यात मिळून जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, शक्यतो चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नसून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। तर चला आता हे पैसे वाटप नेमकं डीबीटीच्या माध्यमातून सरकार लवकर देणार आहे, पण हे कोणत्या जिल्ह्यात आता हे पैसे वाटप होणार आहेत, आज पैसे येणार की उद्या येणार की आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील, संपूर्ण माहिती आता आपण राहिलेल्या व्हिडिओत बघत आहोत। आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व पैसे जमा होणार आहेत अशा संपूर्ण जिल्ह्यांची या ठिकाणी आता आपण यादी बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यांची आता यादी आलेली आहे। बघा पूर्ण यादी आलेली असून किती जिल्ह्यात किती रक्कम मंजूर झाली, शेतकऱ्यांना आतापर्यंत किती पैसे वाटप केलेत आणि किती पैसे वाटप होणार, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आलेली असून ती माहिती तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती दिली, पण आता पीक विमा नुकसान भरपाईचे हे सर्व पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर सरकारने
सांगितलेली ही 2 कामे लवकर करा. जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे आता लवकर ही 2 कामे करून घ्या. मग आता सरकारने नेमकं पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करायला सांगितलीत, तर ती 2 कामे कोणती आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला लगेच दाखवतो. आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा. जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पण पैसे येणार नाहीत आणि एवढंच नाही तर नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत. ही पण गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या. तर चला आता हे पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सरकार करत आहे आणि शेतकरी बांधवांनो नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपलं नाव पीक विम्याच्या यादीत, नुकसान भरपाईच्या यादीत येईल आणि आपल्याला पण पेरणीसाठी पीक विमा नुकसान भरपाईची मदत आपल्या खात्यात मिळेल. तर चला आता ती माहिती तुम्हाला संपूर्ण दाखवतो. तर बघा आता सरकारच्या म्हणण्यानुसार जर शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली तर पैसे त्यांना भेटणारच आहेत. बघा आता आलेल्या माहितीनुसार इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे. बघा आलेल्या माहितीनुसार यादीमध्ये आता थेट नाव आलं तर पूर्ण पैसे भेटणार आहेत. पैसे वाटपाला मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव पण यादीत असेल तर पूर्ण पीक विमा तुम्हाला आता मिळणार आहे. भरपाई पूर्ण मंजूर झालेली असून आता काळजी करू नका. आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर बघा आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत. आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला आता नावं सांगतो. त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो. म्हणजे ती 2 कामे केली की डायरेक्ट आपल्याला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटतील. तर बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आपण बघितला अहिल्यादेवीनगर, त्यानंतर तालुके पण बघितले. आता पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे भंडारा जिल्हा. या ठिकाणी 4,33,00,000 रुपयांची रक्कम मंजूर झालेली होती. त्यातील आता 4 कोटी रुपये वाटप केलेले आहेत. आता सध्या स्थितीला राहिलेले उर्वरित 32 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात राहिलेली रक्कम पण पुढच्या 2-3 दिवसात जमा होईल. त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो गोंदिया आहे. बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिसत असेल गोंदिया म्हणून जो जिल्हा, या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी डायरेक्ट सरकारने मोठी रक्कम मंजूर केली. 38,55,00,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मंजूर केली. त्यापैकी 30,55,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. राहिलेले पैसे पण आता वाटप केले जातील. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो काळजी करू नका किंवा शक्यतो आता चिंता देखील करत बसू नका. पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात हे पूर्णपणे आता दिले जाणार आहेत. बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सर्व रक्कम आता जमा होईल. अशा संपूर्ण जिल्ह्यांची पुढील यादी या ठिकाणी आपण बघूयात. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील 5 कोटी या ठिकाणी रक्कम जी मंजूर केलेला आकडा आहे तो आहे 5,15,00,000 रुपये. यापैकी आता 2,56,00,000 रुपयांचं वाटप झालेलं आहे. आता राहिलेले 5 कोटी हे नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ही आता चंद्रपूर जिल्ह्यात वाटप केली जाईल. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही असं म्हणणं सरकारचं आहे. त्यामुळे काळजी करू नका. यानंतरचा जिल्हा चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणारच आहेत. बघा आता यानंतर जर विचार केला तर गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2,24,00,000 रुपये मंजूर नुकसानीचे झालेले आहेत. हे पैसे आता पूर्ण वाटप सुरू आहे. यापैकी 2,09,00,000 रुपये वाटप झालेले आहेत. आता राहिलेली जी रक्कम आहे ही रक्कम पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाणार असून शेतकरी बांधवांना काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज राहिलेले 13 लाख रुपये पण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत. तर चला आता पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागतील. मग ती कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी पहिलं काम आपलं करायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं आपल्याला वारंवार सारखं करावंच लागतं EKYCचं. बघा आता EKYC ही करायची आहे. आपलं CSC सेंटरला भेट द्या. आपल्या गावातमध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल CSC सेंटरवरती जायचं आहे. थोडक्यात म्हणायला गेलं तर ई-सेवा केंद्र. त्या ठिकाणी गेल्यानंतर EKYC करून घ्या. EKYC केल्यानंतर तुमची कोणतीही अडचण राहणार नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा. येणारी रक्कम थेट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. हे पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत सरकार महाराष्ट्रातील आता लाखो शेतकऱ्यांना देणार आहे. तर चला आता नुकसान भरपाईची पैसे मिळणारी माहिती बघितली. पण पीक विमा कुठं मिळणार? तर पीक विम्याची रक्कम 4 लाख शेतकऱ्यांना 300 कोटींपेक्षा अधिकची रक्कम धाराशिवमध्ये आता मंजूर केलेली आहे. आता याचं वाटप पण केलं जाईल. ही रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. लवकर वाटप करा.
आणि हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की हे पैसे कधी वाटप होणार आहेत, पण आता लवकर वाटप होतील. सरकारने पण आता लवकर या ठिकाणी वाटप करावं. तर आता रक्कम तर चांगली मंजूर झाली. यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी आता खूप दिवस झाले पीक विम्याची 800 कोटी रक्कम जाहीर केली होती. त्यातील बरंच वाटप झालं आहे. राहिलेले वाटप पण केलं जाणार असून शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे या ठिकाणी पैसे वाटप होतील. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आताच AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. रोज महत्त्वाची बातमी बघायला मिळेल. धन्यवाद.